आज प्रास्ताविक करण्याचं प्रयोजन म्हणजे आज अतिथीगण असा उपस्थित आहे की मलाही पण सगळं सांगावं असं वाटलंय आणि तुमच्याशी या 2 दिवसात बोलता नाही आलं. प्रत्येकाला काहीतरी बोलायचं आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून म्हटलं आता एकदा सगळ्यांशी असं सामूहिकरित्या बोलावं म्हणून आज खरं म्हणजे हे निमित्त. मंदिर सुरू करता म्हणजे सुरुवात कशी झाली इथनं पहिल्यांदा विषय आहे. मंदिराची संकल्पना कशी डोक्यात आली. अगदी लहानपणापासून घरचं वातावरण संतोषजींना माहित आहे, सगळ्यांनाच माहित आहे की आई अण्णांनी संस्कार जसे दिले धार्मिकतेचे सगळ्या प्रकारचे स्वाध्याय वगैरे आम्हाला त्या काळात माहिती आहे. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो, मला तर असं वाटतं खूप लहान असताना वाशिमला शिबिर झालं होतं. जयपूरवरनं पंडितजी आले होते, मला तर नाव आठवत नाही, प्रियंकाजी जैन आणि ग्रुप हा आणि जयपूरहूनही काही लोक आले होते. त्यावेळेला आम्ही खूप लहान होतो. मग तर पंडितजीच्या मागे मागे करायचं, पंडितजी हे मारलं तर पाप होते का, ते खाल्लं तर पाप होते का, असे ते. आणि महाराजजींचं पण आवागमन त्या रिसोड परिसरात असायचं. मग तेव्हापासून नियम मला जे आठवतंय ते घरात कांदा लसण असं आठवतच नाही किंवा येत होतं वगैरे असं म्हणजे. आणि तीच परंपरा आज त्या चालू आहे. बाहेर जेवण फार आता मुलं बाहेर राहतात, खूप क्वचित प्रसंगी ते खातात, अदरवाईज हे पण नसतं. हे जे संस्कार आहे हे मुळातच आई अण्णांपासून आलेले आहेत आणि आम्ही आमच्या सगळ्या परिवारातर्फे मी सांगते म्हणजे हे जे बोलते मी एक कॉमन माझ्या बहीण भाऊ भाचे या सगळ्यांच्या वतीनं बोलते की आमचं खरंच महत् भाग्य आहे की आम्हाला असे आईवडील लाभले आणि असा परिवार लाभला. म्हणजे असा कधी प्रसंग येत नाही. म्हणजे आई वडिलांप्रती किंवा त्या परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे फार क्वचित प्रसंग येतात. पण आज मला या मंदिराच्या निमित्ताने सांगायचं वाटतं एकत्र कुटुंब कसं असावं. जनरली भाऊ सख्खे भाऊ त्यांचे भाऊ त्या पिढ्या एकत्र असतात. या घरात आगळा वेगळा असा आहे की जावाई बहिणींची मुलं बहिणींची जावाई सुना हा असा एक आमचा एकत्रित परिवार आहे. भले राहतात वेगवेगळे पण एक सगळे कार्यक्रम सगळं जो काही आहेत म्हणजे कंपन्या ज्या आहेत त्यातले डायरेक्टर संस्थेचे जे काम पाहतात ते सर्व मिळून मी एक फक्त समोर उभी आहे. बाकी अदरवाईज प्रत्येक कामात सगळ्यांची साथ असते. कदाचित एखाद्या वेळेला त्यांना आवडत पण नाही पण ते कधीच नाही म्हणत नाही कारण त्यांना कुठेतरी माझ्यावर विश्वास असतो आणि हा विश्वास माझे आई वडील माझे भाऊ बहीण भाचे या सगळ्यांनी 100% टाकले आणि म्हणून मला हे शक्य झालं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलगी आणि मुलगा हा भेद कधीच केला नाही, सगळ्यात कधीच नाही. म्हणजे जे आज मी तुम्हाला वर जाताना दिसते ना हे त्याचंच एक प्रतीक आहे. म्हणजे दुहेरी कामं ठीक आहे ट्रक चालव जीप चालव त्यांनी कधीच अडवलं नाही आणि पण ते करत असताना संस्कार पण देत गेले. बाहेर जाताना एक कॉन्फिडन्स दिला की यस नाही असे लोक भेटतील पण त्याला हँडल कसं करायचं ते सुद्धा शिकवत गेले. आणि याचाच जे म्हणजे धर्म काय म्हणता येईल त्याला मॉडर्नायझेशन आणि पारंपरिकता याचा एक सुगम मेळ जो म्हणता येईल तो माझ्या घरात. आणि खरंच आणि असंच सगळीकडचं वातावरण असावं. आजकाल जॉईंट कुटुंब कमी झालेले आहेत पण माझी परत एकदा सगळ्यांना विनंती आहे हे आपण 10 मिनिटासाठी रागद्वेष करतो वगैरे नाही पण जर कुटुंब एकत्र असेल तर खूप मोठी ताकद येते. इथे राऊत फॅमिली पण आहे जे एकत्र राहतात पाटीजींकडे आहेत ती एक खूप मोठी ताकद असते आणि ती ताकद धर्मात सुद्धा येतं. मग घरी एकत्र स्वाध्याय करणं दोघं असेल तर काय आरती करणार काय स्वाध्याय करणार आहे नवीन वेगळे विषय नसतात. तर यासाठी मी हे एक म्हणजे कुटुंबाबद्दल मला थोडंसं सांगावंसं वाटलं. मंदिर कसं निर्माण झालं ह्या संस्कारामुळेच. कधीतरी लहानपणापासून एक डोक्यात होता आपण मंदिर बांधूया. समजतही नव्हतं तेव्हा. मंदिरात जायचे महाराजजी आले की आम्ही ते अष्टक वगैरे तेव्हा कळत नव्हतं पण द्यायचं. सगळे विधानं करायचे. मी बसायचे विधानाला. अष्टक तेव्हा बाजूच्याने काय टाकलं आपण ते टाकायचं. अशा प्रकारात ते सगळे करत गेलो. तेव्हा डोक्यात आलं की मंदिर आपण पण बांधलं तर तो अगदी असं वाटलं कसं शक्य आपल्याला काय पॉसिबल होईल. पण तो त्यावेळेला तो डोक्यात विचार रुजला आणि काहीतरी पूर्वजन्माचं असेल आहे. मग ज्या वेळेला वाशिमला शिफ्ट झालो नंतर संतसागर महाराजजी इथे आले आणि त्यांच्या सान्निध्यात एकदमच तो एक परिवर्तनाचा काळ म्हणा तो एक दशक म्हणतात तसं ते त्यावेळेला 2007 मध्ये तो एक परिवर्तनाचा काळ सुरू झाला 6-7 मध्ये. त्यावेळेला मग महाराजजींकडे मी बोलून दाखवलं. म्हटलं महाराजजी मुझे मंदिर बनाना है. तो बोले बहुत अच्छा संकल्प है, कहाँ बनाना है क्या बनना. आप बोले आचार्य जी के पास चले जाओ वहाँ पे आपको सब गाइड करेंगे. त्यानंतर मग आणि योगायोग असा की त्याच वेळेला व्रत घ्यायची पण इच्छा बोलून दाखवली.
महाराजजींनी सरळ आचार्यजींकडे पाठवलं आणि फार रेअर केसमध्ये परत ती पण एक माझं नशीब बलवत्तर की एका झटक्यातच त्यांनी म्हणजे पहिल्या गेल्यावरच त्यांनी व्रत दिलं, नाहीतर ते व्रतासाठी अनेक चक्रा माराव्या लागतात, ते बरेच संकल्प करायला लागतात. त्यांनी ते विचारलं, 4 ठिकाणी चौकशी केली आणि लगेचच दिवाळीच्या दिवशी ते व्रत झालं. ते झाल्यानंतर मग मंदिराला एकदमच स्पीड आला. भैयाजी आले, विनय भैयाजी आले, त्यांनी ती जागा फायनल केली. डिझाईन कसं बनवायचंय, एक दिवस काय डोक्यात ते डिझाईन तयार होतं. काय करणार आपण, इंजिनियर नाही, इंजिनियर बाकीचे सगळे, पण मग डोक्यात मी सांगायची ते लक्षात नाही यायचं. मग शेवटी थर्माकोल घेतला, रात्री 8, 9, 10 वाजता काहीतरी बसले, 1 वाजेपर्यंत ते छोटंसं मंदिर जसं जमेल तसं तयार केलं. आमचे मिरकुटे साहेब आहेत, आमचे आर्किटेक्ट आहेत आणि आमची फॅमिली पण आहेत ते, तर त्यांच्याकडे घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी गाडीत टाकलं, हे असं मला मंदिर बनवायचंय, ते काय करायचंय तर बघा. तर अतिशय कठीण, म्हणजे ते खोदण्यापासून तर खूप परीक्षा होती प्रत्येक ह्याच्यात. पण ते आज सगळं जेव्हा कळस चढवला, मग सगळं करत असताना म्हटलं का कळस नको, वरती आपला हात तर लागायलाच पाहिजे, आणि असं म्हणून हे मंदिर पूर्ण झालेलं आहे. दुसरा उद्देश हा ऍक्च्युली त्याचा ॲपे आहे, परंतु दिवस रात्र सेवेत आहे तो.